डम्पिंग ग्राउंडच्या अभावामुळे गेले काही दिवस ठाणे शहराची कचराकोंडी झाली आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। मात्र आता लवकरच ठाण्याच्या कचरा निर्मूलनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह दिसतात। भिवंडी पडघ्यानजीक शासनाच्या मालकीची असलेली 85 एकर जमीन डम्पिंगसाठी देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली आहे। त्यानुसार लवकरच या जमिनीचं सर्वेक्षण मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळताच ठाण्याची डम्पिंगची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे। नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिकेचं स्वतःचं डम्पिंग ग्राउंडचं स्वप्न पूर्ण होणार आहे। या ठिकाणी घनकचरा निर्मूलन आणि प्रक्रिया केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय, अशी माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली आहे। ठाणे शहरात नागरिकीकरण वाढत असल्यानं घनकचऱ्याचं व्यवस्थापन कोलमडून पडतंय। ठाणे शहरात वाढत्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे। वारंवार जनजागृती करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावताना पालिका प्रशासन मेटाकुटीला आलंय। एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असल्यानं आणि डम्पिंग ग्राउंडची वानवा असल्यानं गेले काही दिवस कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चाललाय। दिवा डम्पिंग बंद करून ठाणे शहरातील सीपी तलाव इथे कचरा डंप करून नंतर प्रक्रिया करण्यासाठी हा कचरा डायघर इथे नेला जातो। मात्र हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसून या ठिकाणीही 500 ते 600 टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते। त्यामुळे सीपी तलाव इथे कचरा गाड्या खोळंबून शहराची कचराकोंडी होते। हा कचरा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी भिवंडी पडघ्याजवळील 85 एकर जागेला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे। त्यानुसार या जागेवर कचराभूमी आणि प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे।